श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल घंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या, जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. स्वामी म्हणतात, लोक येतील, लोक जातील, जपायची फक्त तीच जी अडचणीत आपल्यासोबत उभी राहतील. डोळे बंद केल्याने संकट जात नाहीत, पण संकट आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर जर थोडं थांबलो आणि चूक झाल्यावर जर थोडं नमलो तर जगातील अनेक समस्या सहज सुटतील. वाईट काळात सोडून गेल्यांवर लक्ष देऊ नका, पण जे त्या वाईट काळात तुमच्या सोबत राहिले, ज्यांनी तुमच्यासाठी चांगला काळ उभा केला, त्यांचे उपकार कधीच विसरू नका. शुद्ध अंतकरणाने नाम घेतल्यास भगवंताच्या कृपेचा अनुभव येतो. नामस्मरणाने अंतरंग शुद्ध होते. मनाला शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा. मन शांतीसाठी ध्यान गरजेचे आहे. स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवा. जेव्हा श्रम आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा अनंत शक्यता जागृत होतात. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रवासात अडचणी आल्या तर हिंमत वाढते. कोणी रस्ता अडवला तर त्यानेच धाडस वाढते. विक्री करायची असेल तेव्हा भाव कमी होतो, पण जर विकण्याचा विचारच नसेल तर त्याच वस्तूचे मूल्य अधिकच वाढते. दृष्टी बदलली की दृष्टिकोन बदलतो. विचार बदलले की नशिबाचे तारेही बदलतात. बोटे बदलण्याची गरज नाही, फक्त दिशा बदला. किनारा आपोआप बदलतो. ज्याच्यावर जग हसले तेच पुढे जाऊन इतिहास घडवतात. कोणतेही कार्य सुरू करताना स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. मी हे का करत आहे? त्याचे परिणाम काय असतील? आणि मला यश मिळू शकेल का? जेव्हा या प्रश्नाची प्रामाणिक आणि समाधानकारक उत्तरे सापडतील तेव्हाच पुढे पाऊल टाका. शिक्षण म्हणजे संघर्ष आणि सातत्य. अडचणी येतात, चुका होतात, पण त्या आपली क्षमता आणि कौशल्य वाढवतात. आव्हाने स्वीकारली तर ती आपल्याला अधिक सक्षम बनवतात. यशस्वी लोक आणि अयशस्वी लोक यांच्यात एकच मोठा फरक असतो. यशस्वी लोक चिकाटी, मेहनत आणि लक्ष्यावरील एकाग्रता यात अविचल असतात. स्वप्न पहा, पण ती साकार करण्यासाठी सतत प्रयत्न करा. कारण स्वप्न तेव्हाच खरी होतात जेव्हा परिश्रम त्यांची सावली बनतात. प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन येते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. हार मानण्याआधी अजून एकदा प्रयत्न करण्याचा विचार करा. ज्यांना वाटेची भीती वाटत नाही तेच आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतात. यशाची गुरुकिल्ली आहे कठोर परिश्रम आणि दृढ निश्चय. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण एकदा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात, संपूर्ण जग तुमच्या मागे उभं राहतं. लहान पावलंही मोठ्या यशाकडे नेतात. आत्मविश्वास हे यशाचं पहिलं पाऊल आहे. अडचणी म्हणजे केवळ परीक्षा, त्या यशाच्या आधीच येतात. तुम्ही स्वतः हार मानत नाही तोवर कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही. स्वप्न ती नव्हे जी झोपेत दिसतात. स्वप्न ती असतात जे आपल्याला झोपू देत नाहीत. वाट कधीच संपत नाही, फक्त ती चालायची हिंमत लागते. वेळ आणि संयम हे 2 महायोद्धे आहेत. स्वप्न साध्य करायची असतील तर जागं राहावं लागतं. सगळे झोपतात, पण यश त्या जागरणातच असतं. मोठा विचार करा, पुढे बघा. तुमच्या विचारावर कोणाचाही हक्क नाही, ते तुमचं सामर्थ्य आहे. मी एकटा आहे, पण मी आहे.
मी सर्व काही करू शकत नाही हे खरं आहे, पण मी काहीतरी नक्की करू शकतो. आणि फक्त मी सर्व काही करू शकत नाही म्हणून मी जे करू शकतो ते करण्यापासून कधीच थांबणार नाही. नकारात्मक लोकांशी कसं वागावं? कधीकधी आपल्याच आजूबाजूचे लोक, आपण ज्यांना जवळचं मानतो, तेच आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात. हे लोक नकारात्मक असतात. ते सतत आपलं मन खचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या मनाप्रमाणे न वागल्यास ते त्रास देतात आणि बऱ्याचदा आपण विलाज नसतानाही त्यांचं ऐकतो. अशा लोकांशी वागणं साध्या सरळ माणसासाठी कठीण जातं, पण जर त्यांच्या वागण्याचा ढंग समजून घेतला तर आपल्याला त्यांचा त्रास कमी करता येतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा लोकांशी कसं वागावं, त्यांचा त्रास कसा टाळावा आणि आपली मानसिक शांती कशी राखावी. हे समजून घेतल्यावर तुम्ही त्या नकारात्मक लोकांपासून सामर्थ्याने आणि शहाणपणाने स्वतःचं रक्षण करू शकता. कधीही अशा लोकांपासून पळू नका. तुम्ही कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी त्यांच्याशी एक दिवस सामना करावाच लागतो. त्यामुळे टाळण्यापेक्षा फेस करायला शिका. त्या व्यक्तीच्या बोलण्याने त्रास होणार हे आधीच गृहीत धरा. मनाची तयारी ठेवा. हो, हा त्रासदायक आहे आणि त्रास देणारच, पण त्याच्या बोलण्याने ढळू नका. त्यानं काहीही बोललं तरी मन शांत ठेवा आणि पुढे जा. उत्तर फक्त इतकीच द्या, हो, बरोबर, ठीक आहे, असंच झालं का? कारण तुम्ही जितका प्रतिसाद द्याल तेवढा समोरचा माणूस जास्त बोलतो. तुमच्या वैयक्तिक गोष्टी अशा लोकांना कधीही सांगू नका. आज आपलासा वाटतो पण उद्या त्याच गोष्टीचा गैरवापर करतो. विश्वास ठेवायचा तर फक्त स्वतःवर. जे लोक तुम्हाला सतत कमी लेखतात त्यांच्याशी नजर टाळू नका. डोळ्यात डोळे घालून बोला, कारण नजर चुकवली की त्यांना वाटतं तुम्ही घाबरला. दुःख आणि आनंद दोन्ही या लोकांपासून लपवा. तुम्ही दुःखी आहात हे समजले की त्यांना आनंद होतो. तुमचं स्वप्न बोलून दाखवलं तर ते तुम्हाला डाव ठरवतात. त्यामुळे आधी कृती करा, नंतर बोलणं ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. नकली लोकांपासून दूर राहा. काही लोक तुमच्यासमोर गोड बोलतात, अभिनंदन करतात, पण मागे तुमच्याबद्दल द्वेष बाळगतात. त्यांचं आयुष्य इमेज कॉन्शियस असतं. ते खोट्या मुखवट्यात जगतात. अशा लोकांकडून न पैसा घ्या न सल्ला, कारण त्यांचं धैर्यच असतं तुमचं मानसिक संतुलन बिघडवणं. त्यांचं बोलणं ऐका पण मनात झिरपू देऊ नका. डोक्याचा दरवाजा उघडा ठेवा. त्यांच्या विषारी शब्दांना कचऱ्याच्या डब्यात टाका. स्वामी म्हणतात, ज्याने सुख निर्माण केलं नाही त्याला इतरांकडून ते ओढून घेण्याचा अधिकार नाही. खरं सुख हे मिळवायचं नसतं, ते शांत मनानं मिळत असतं. आयुष्यात यश हवं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि शांत राहा. द्वेष हेच माणसाला सर्वात जास्त मागे ओढतं. खरेपणा, समाधान आणि प्रेम यांचं कुणीही पर्याय नाही. जगणं म्हणजे केवळ श्वास घेणं नव्हे, तर योग्य वेळी योग्य व्यक्तीसमोर आपला अहंकार टेकवणं हाच खरा बोध आहे. मित्राचा हात तुमचा वैद्य असतो. मन आनंदी असेल तर सारा दिवस प्रसन्न वाटतो. काळजी करत बसण्यात शांती नाही आणि शांती नसेल तर आरोग्यही टिकत नाही. सशक्त शरीरासाठी बलवान मन लागते आणि हे मन तयार होतं ज्यावेळी आपण आशावादी असतो. मनातून उमटणाऱ्या भावना बुद्धीला उमगत नाहीत, पण जे अंतःकरणातून निघतं ते थेट दुसऱ्याच्या हृदयात भिडतं. म्हणूनच आशा कधीही सोडू नका. आशाच जीवनाचा आधार आहे. जग बदलणारे विचार नेहमीच वेगळे असतात. इतिहास पाखंडी म्हणतो, संत म्हणतो, श्रीमंत म्हणतो,
पण खरं तर जे बदल घडवतात तेच यशस्वी होतात. श्रीमंती ही पैशात नाही, तर त्या पैशाचा उपयोग कुठे आणि कसा करता येतो यात असते. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी कधीच तुमची साथ सोडलेली नाही आणि पुढेही सोडणार नाही. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. कधीकधी आयुष्यात अशा जखमा मिळतात ज्या आपल्या आत्मसन्मानालाही हादरवतात. पण हे लक्षात ठेवा, सन्मान मागून मिळत नाही, तो पात्रतेने मिळतो. आणि ही पात्रता आत्मविश्वासातूनच तयार होते. स्वामी म्हणतात, जे समजत नाही त्याचा विचार करून नका थकू. त्याऐवजी समजून घ्यायचं कसं याकडे लक्ष द्या. तू यशस्वी होशील, पण आधी तुझ्या मनात शांतता येऊ दे. बाळा, मी तुला पाहतोय. तुझ्या मनातील साऱ्या चिंता मला समजतात. त्या माझ्यावर स्वाधीन कर. मी तुझा हात धरलेला आहे. तुझ्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी घाबरू नकोस. माझ्या सहवासात तू सुरक्षित आहेस. तुला वाटतंय काही वेळात थकलास, गोंधळलास, पण म्हणूनच मी तुझ्या हृदयाशी बोलतोय. थोडा वेळ माझ्या सानिध्यात विश्रांती घे. भविष्यात काय होईल याची चिंता करू नकोस. जे खरोखर महत्त्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रित कर. तुझं कुटुंब, तुझं अध्यात्म आणि माझ्यावर असलेला विश्वास. ज्यांनी तुला दुखावलं त्यांना माफ कर. प्रेम दाखवत राहा. माझा मुलगा म्हणून तूही प्रेमच कर. तुमचं जीवन ही एक साक्ष आहे आणि तुम्ही चमत्कार पाहणार आहात. काळजी करू नकोस. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला कधीही एकटं सोडणार नाही. धमक्या आणि समस्या कधीही तुमची शांतता आणि आत्मविश्वास चोरू देऊ नका. तुझे दुःख पाहून मला तुझ्यावर दया येते, पण तुझं प्रामाणिक हृदय मला नेहमी प्रेरणा देतं. मी तुला आशीर्वाद देण्याचा हेतू फक्त प्रेमातून आहे. म्हणून माझा आशीर्वाद स्वीकार आणि त्याला मनापासून जपा. लक्षात ठेवा, तुझ्या दुःखाच्या काळात मी तुझ्या हाताच्या तळहातावर तुला धरून ठेवतो. माझ्या पवित्र आवरणात झाकून ठेवतो. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तू माझं आवडतं मूल आहेस. मी तुला सदैव आशीर्वाद देईन, कारण माझी इच्छा आहे आणि माझं वचन कायमच टिकून राहील. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुला कधीही एकटे सोडले नाही आणि या वादाच्या काळातही तुला सोडणार नाही. माझ्या योजना तुमच्यापेक्षा उंच आणि श्रेष्ठ आहेत. माझे विचार अनंत आहेत, जे तुला शांततेच्या, सुरक्षिततेच्या आणि समृद्धीच्या दिशेने घेऊन जातील. जीवनात आव्हाने येतात, पण जर तू निष्ठा आणि विश्वासाने त्यांचा सामना करशील तर निश्चितपणे तू विजयी होशील. पूर्वी माझी आठवण कर, माझे आभार मान, प्रार्थना कर, माझ्यासमोर गुडघे टेक. जेव्हा तू विश्वासाने प्रार्थना करशील, कुटुंबासाठी, रोगापासून संरक्षण मागशील, तेव्हा स्वर्ग आनंदित होईल. जरी संपूर्ण जग तुझा हात सोडेल तरीही मी तुझ्यासोबत कधीच सोडणार नाही. जरी ज्या लोकांनी तुझ्यावर प्रेम केलं नाही, मी त्यापेक्षा अधिक प्रेम करतो. माझं प्रेम खोटं नाही आणि मी तुला कधीही धोका पोहोचणार नाही. तुझे कुटुंब, भविष्य आणि आरोग्य माझ्या हातात आहेत. त्यांचा आदर कर, त्यांना मूल्य दे आणि त्यांचं रक्षण कर. तुझ्या आशीर्वादांना कधीही धोका होऊ देऊ नकोस. स्वामी भक्त हो. इथपर्यंत ज्याही स्वामी भक्तांनी हा स्वामींचा पवित्र संदेश ऐकला आहे त्यांनी कमेंटमध्ये टाईप करा की हो स्वामी आई, मी पूर्ण संदेश ऐकला आहे आणि माझा या संदेशावर पूर्णपणे विश्वास आहे आणि मी आपल्या संदेशाला मान्य करतो आणि माझ्या वाटचालीला सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ.